सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा निर्माण झाला होता. बरोबर. त्या काळामध्ये जी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू झाली ती आजही सुरू आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांनी गरीब कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कोणती सुरक्षितता निर्माण केली? हा फार तो एक कठीण काळ होता आणि मोदींच्या सरकारांनी आपल्या प्रश्नांकडे किंवा लोकांकडे जी डिलिव्हरी होते वेलफेअर स्कीम्सची किंवा ज्या काही तुम्ही स्कीम्स आखता त्या पोचतात की नाही यासाठी त्यांनी फार बेसिकमध्ये जाऊन त्या सगळ्या स्कीम्सकडे पाहिलं आणि याची तयारी म्हणजे 80 कोटी लोकांना अन्नधान्याचा पुरवठा होऊ शकेल यासाठी तुम्हाला ते मेकॅनिझम लागतं. म्हणजे एक गोष्ट असते, एक तुम्ही कल्पना मांडू शकता की 80 कोटी लोकांना आम्ही या कठीण काळामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणार आणि तशी योजना तुम्ही मांडू शकता. दुसरा प्रश्न उरतो त्याच्या ऑपरेशनलाइज करण्याचा. त्या ऑपरेशनलाइज करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि जे तसं पाहिलं तर फार बेसिक आहे, पण आपल्या देशाचा जर स्केल बघितला तर ते तयार करणं आणि हे इन्शुअर करणं की लिकेजेस नाही, त्याच लोकांना ते पोचतील, आयडेंटिफाईड लोकांना पोचतील, यासाठी त्यांनी आधी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. जनधन अकाउंट्स असतील, बाकीच्या योजना असतील, त्याच्यामध्ये की टार्गेटेड बेनिफिशरीजला हे सगळे 80 कोटी लोकांना हे अन्नधान्याचा पुरवठा झाला पाहिजे. हे आर्किटेक्चर, हे डिझाईन तयार करून ती डिलिव्हरी झाली. त्यामुळे त्यामध्ये फारसा काही त्यांना त्रास त्या सरकारला आधीच्या सरकारांना जो प्रॉब्लेम फेस करावा लागला, लिकेजेस म्हणा, सगळं म्हणा, ते या सरकारला तो प्रॉब्लेम फारसा आला नाही, कारण त्यांनी त्याचं बेसिक्स जे आहेत ते खूप चांगले टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केले होते. म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर, एक पायाभूत सुविधा तर निर्माण केली, पण मगाचा जो आपला महत्त्वाचा मुद्दा होता, तुम्ही जे म्हटलं होतं की केवळ ही जी जनता आहे या जनतेला सोयीसुविधा मिळाव्यात इतकंच नाही, तर विकसित भारतामध्ये त्यांनी योगदान देखील द्यायला हवं, इतकं त्यांना सक्षम करणं. या दृष्टीनं जेव्हा अशा योजना राबवल्या जातात अन्न सुरक्षेसारख्या, तर या कालखंडामध्ये जी सुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे योगदान देण्यासाठी ते सज्ज होतात, त्या अनुषंगानं काय बदल झालेला दिसतोय? बऱ्याच योजना आहेत. म्हणजे आता या काळामध्ये बघा, मागील 10-12 वर्षामध्ये आणि विशेषतः ज्या काळामध्ये विकसित भारताची कल्पना, विकसित भारत 2047मध्ये करण्याचं जे स्वप्न आपण बघतो आहे आणि प्रत्येक योजना ही त्या कल्पनेला जोडल्या गेलेली आहे आणि ही जोडल्या गेली आहे ही फक्त म्हणजे लँग्वेजच्या लेवलला किंवा कल्पनेच्या लेवलला नाही, तर त्याचं एक आता एक आपली बॉर्डर याच्यामध्ये आपण जी ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टची जी योजना आहे तिचं आणखी एक्सपान्शन करून त्याला ॲस्पिरेशनल ब्लॉक्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. व्हायब्रंट विलेजेसची जी कल्पना आहे त्याच्यामध्ये बॉर्डरचे जे आपल्याकडची गावं आहेत त्यांना आपण लास्ट विलेज म्हणायचो, गाव भारतातलं शेवटचं गाव कुठल्याही बॉर्डरवरचं, त्याला पहिलं गाव म्हणणं. आता हे एक भाषेचा फरक आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही ॲटिट्यूड्स कसे बदलू शकता, मानसिकता तुम्ही पूर्णपणे बदलू शकता ती. आणि मग तिथे त्यांनी ती आयडिया बॉर्डर्स, व्हायब्रंट विलेजेसला, बॉर्डरमधल्या जे विलेजेस आहेत त्यांना तिथे वेगवेगळ्या योजना देताना नॅशनल सिक्युरिटी या आयडियाशी ते जोडलेलं आहे की बॉर्डर्सची गावं आहेत तिथे नॅशनल सिक्युरिटीची आयडिया जास्त हे राहील. त्यामुळे त्यांनी त्या कल्पनेला जे जोडलं याच्यामध्ये याच्यामध्ये ग्रँड डिझाईन दिसतं की लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं. आणि विकसित भारताची कल्पना म्हणजे आपल्याकडे आपण पुष्कळदा म्हणतो आणि सगळ्या सरकारांनी स्वप्न पाहिलेली आहेत आणि ते योग्यच आहे त्याच्यामध्ये, पण जास्तीत जास्त लोकांना त्या स्वप्नामध्ये सहभागी कसं करून घेता येईल आणि आम्हाला त्या जसं ते आपण स्वप्नाकडे जातो आहे भारत देश, त्यामध्ये आम्हाला काय मिळतं आहे, आम्ही कसे स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये आहे, ही कल्पना जास्तीत जास्त लोकांना स्पर्श कशी करू शकेल, हे मोदींच्या काळामध्ये सगळ्यात याचं एक्सपान्शन झालं. आपण मग अशी अन्न सुरक्षेबद्दल बोलत असताना तुम्ही जनधन योजनेचा देखील उल्लेख केला. जनधन योजना सुरू झाली तेव्हा भर होता तो प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यावरती. आज कोट्यवधी खाते उघडले गेली आहेत. या बदलाचा सामान्य नागरिकांच्या आर्थिक आयुष्यावरती नेमका काय परिणाम झाला? प्रचंड फरक झाला. कारण जिथे अगेन कल्याणकारी राज्यामध्ये तुम्ही त्या कल्याणासाठी सरकार